मित्रांनो, मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षण हा तुम्ही यावरती फक्त जातीय एक आरक्षण आहे किंवा एखादं ओबीसी विरोधामध्ये चालू आहे, फक्त एवढंच माहित आहे. पण हे नेमकं आरक्षण पेटलं कसं आणि आरक्षणामध्ये नेमकं सध्या फॅक्ट्स काय आहेत, आपण ह्या व्हिडिओतून आज बघणार आहोत. काल महेश लांडगे बोलताना एक गोष्ट बोलून गेले. ते बोलले होते की जर मराठा आरक्षणामध्ये मराठाच्या आरक्षणाच्या बाजूनं जरांगे पाटला ऐवजी एखादा नेता असला असता तर आतापर्यंत ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद पेटून एक राजकीय आणि सामाजिक एक भयावह वातावरण तयार झालं असं त्यांनी बोललेलं आहे. ते असं का बोलले असावेत? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, ते असं का बोलले असतील बहु गोष्टी. हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. तुम्ही एक लहानशी गोष्ट समजून घ्या. आपण त्याविषयी सकाळी व्हिडिओ पोस्ट केला मित्रांनो. त्यात मग सांगितलेलं आहे मी बच्चू कडून काय बोलले नेमकं त्याविषयी. एक लहानसा एक तुम्ही पॉइंट समजून घ्या. प्रत्येक वेळेस हिंदू मुस्लिम हा वाद वाढतो, महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल, पण यावेळेस हा वाद वाढलाच नाही कुठं. मग पुढला प्रश्न होता, तो प्रश्न म्हणजे सामाजिक अशांतता करून आपण कसं आपलं क्रेडिट घ्यायचं आणि आपली सत्तेची पोळी भाजायची, हा एक प्रश्न पडला असावा. पडला आहे असं म्हणत नाही, पडला असावा त्यांना. पण ज्या वेळेस आंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठी एक उपोषण चालू होतं, शांत मार्गानं, कुठेही कुठलीही हिंसा किंवा कुठलीही घोषणाबाजी नाही, काय नाही, शांत पद्धतीनं उपोषण चालू होतं. मग त्या उपोषणावर लाठीचार्ज करून, आता लाठीचार्ज विषयी खूप मुद्दा विधानसभेमध्ये गाजलेला आहे. लाठीचार्ज कोण केला, लावलं होतं, का केलं, त्यामध्ये ओबीसी पोलिसांना अटक केलं, ओपन पोलिसाला अटक केलं नाही. बघा, नेते बघून घ्या, आपण त्याला वोट करतो आणि ते जाऊन बोलतात काय, यामध्ये पोलिसाला त्या अटक केले जे पोलीस ओबीसी होते, ओपन पोलिसाला अटक केलं नाही. अरे विषय कुठला चालू आहे? आपल्या मतदाराच्या भविष्याचा विषय चालू आहे, तर तुम्ही विषय मांडताय कुठली? यामध्ये चर्चा अशी व्हायला पाहिजे होती की कुठल्याच गोष्टीला, कुठल्याच घटकाला धक्का न लागता मराठ्याला कसं बोलतो आपण आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आपण आरक्षण सिद्ध कसं केलं पाहिजे कोर्टामध्ये, ह्या गोष्टीवरती तिथं डिस्कस व्हायला पाहिजे होतं. पण हे डिस्कस न होता तिथं डिस्कस झालं काय, तिथं डिस्कस हे झालं. कुठल्या गोष्टीला डिस्कस? की ओबीसीला अटक केली, ओपनला अटक नाही केली, मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी हक्क मागते कुणाला? शासनाला. शासन कुणाचं आहे? त्यांचंच आहे. मराठा आरक्षण मागते कोणाला? गव्हर्नमेंटला. पण मराठाचं सध्या जो मागणी करतोय तो कुठला राजकीय नेता नाही, तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. याच ठिकाणी जर एखादा राजकीय नेता असला असता तर अजूनही पेच परत वाढला असता आणि त्यावेळेस हा पेच वाढून पूर्णपणे सत्ताधारी पक्ष आहे तो सध्या निस्तेनाबूत झाला असता. त्यामुळं या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला व्यक्ती कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे सर्व काय होते. आता ओबीसी आरक्षण मागतंय, म्हणतंय ओबीसी काय म्हणतंय, आमच्या आरक्षणाला हात लावायचा नाही. हे म्हणतंय कोण? जो व्यक्ती सत्तेमध्ये आहे तो व्यक्ती बोलतोय की आमच्या आरक्षणाला तुम्ही हात लावायचं नाही. आणि शासन काय म्हणतंय? शासन म्हणतंय की मराठ्याला आरक्षण हे ओबीसीतनं मिळणार नाही, मराठ्याला आरक्षण हे आम्ही स्वतंत्र देऊ. बघा, शासन तुमचंच आहे, मोर्चे आंदोलन तुम्हीच करतायत. नेमकं हे चाललंय काय? नेमकं शासनाला काय साध्य करायचंय? नेमकं याचा हेतू काय हेच कळत नाही नेमकं. आणि नेहमी मनाला प्रश्न असा पडतो, आपण जे लोक निवडलेत मतदान करून, वोटिंग करून, ते आपण चांगले निवडलेले आहेत का? किंवा जो आपल्याला अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करायचा, आपण तो अधिकार खरंच चुकीच्या लोकांना दिलाय का वोट करून? हा एक प्रश्न मनामध्ये नेहमी येत असतो. मग राहून राहून मनाला एकच काहूर माजते मनामध्ये, नेमकं बाबा समाजाला आरक्षण मिळेल का मराठ्यांना? कारण प्रत्येक मराठा श्रीमंत असा आहे नाही, काही लोक श्रीमंत असतीलही, पण त्यामुळे सर्व मराठी श्रीमंत असं होत नाही ना. काही लोकांना खायला, काही लोक मोठीच आहेत, काही जणांना खायला मिळत नाही, काम मिळत नाही, बेरोजगारी वाढलेली आहे.
त्यामुळं फक्त विषय कुठला आहे, फक्त जे गरजवंत मराठी आहेत तुम्ही आता सर्वे करून यांना आरक्षण द्या. पण शासन कुठलीही भूमिका स्पष्ट करत नाही, फक्त तारीख पे तारीख. एक पिक्चर आहे बघा, त्यामध्ये सनी देओल म्हणतो जसा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हे असं काम झालेलं आहे. नुसतं तारीख व तारीख चालू आहेत, फक्त खेळवायची काम लावलेले आहेत. त्यामध्ये काय होते, जरांगे पाटील पण मोर्चे काढतात, सभा घेतात आणि तिकडे ओबीसी पण सभा घेते. यामध्ये नेमकं भरडते कोण? सध्या ज्वलंत प्रश्न कुठला आहे, तो ज्वलंत प्रश्न बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे का, डाव चालू आहे का? सध्या बेरोजगारीवर कोण बोलायला तयार नाही, वाढते महागाईवर कोण बोलायला तयार नाही, पाऊस नाही पडला, खायला आता शेतामध्ये खायचं काय यावर कोण बोललं नाही, कांदा निर्यात बंद झाली त्यावरती कोण बोलत नाही. फक्त विषय चालू आहे कुठला, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण. फक्त हा विषय कधीपर्यंत मार्गी लागेल, किंवा हे फक्त राजकीय स्टंट आहेत का, फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याकरता हे अवलंबलं आहे का? हा एक प्रश्न मला पडलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? खाली नक्कीच कमेंट करा. या ऐकून बघा, या विषयावरती तुमचं ओपिनियन काय आहे, नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटतं ह्या पूर्ण विषयावरती, एक कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, जय शिवराय.